नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत FYBA मराठी आणि मराठी विषयातील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आपण आज अभ्यासत आहोत, कथेचे उपप्रकार आणि कथेचे प्रकार व कथेचे घटक स्वरूप संकल्पना जे आहेत ते आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पहिलीच प्लेलिस्ट FYBA मराठी नोट्स नावाने दिसेल, ती ओपन करून तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कथेचे उपप्रकार कोणते कोणते आहेत आणि त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण देखील करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। पहा विद्यार्थी मित्रांनो, FYBA मराठी आणि मराठी विषयामधील सर्वात महत्त्वाचा आपण पाठ पाहत आहोत, कथेचे उपप्रकार। पहा, पहिल्यांदा आपण पाहूयात मध्ययुगीन काळातील व लोकवाङ्मयातील लोककथा आधुनिक काळात बऱ्याच अंशी बदललेली दिसते। म्हणजे पहिल्या ज्या कथा होत्या त्या कथानुसार आता जी कथा पाहिली आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आपल्याला अनुभवायला मिळतो। आधुनिक काळातील मराठी कथेच्या वैविध्यपूर्ण रूपवैशिष्ट्यांमुळे तिचे अनेक प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जात आहे। हे वर्गीकरण पुढील प्रमाणात पहा विद्यार्थी मित्रांनो, एक तक्ता तुम्हाला दिसत आहे। कथेची रचना प्रकारानुसार वर्गीकरण केलेले आहे। आपण पहा, पहिली कथा आहे दीर्घकथा, लघुकथा, साखळी कथा, कथा मालिका। कथा मालिकामध्ये वेगवेगळ्या एपिसोडनुसार आपल्याला पाहायला मिळते। दीर्घकथा ही मोठी कथा असते, लघुतम कथा, साखळी कथा ही साखळीनुसार असते। आपण सर्व एक एक समजून घेणार आहोत। चला पुढे पहिला समजून घेणार आहोत दीर्घकथा। दीर्घकथा याच्यामध्ये पहा, दीर्घकथे सविस्तर शक्यता अधिक असतात, त्यामुळे तिचे आवाकाही अधिक व्यापक बनतो। त्यामुळे दीर्घकथेतील जीवनदर्शन लघुकथेच्या तुलनेत अधिक सखोल असते। तिच्या परिणाम शक्यताही अधिक असतात। विद्यार्थी मित्रांनो, यावरती कोणताही प्रश्न आला तर आपल्याला हे तुम्ही वाचून किंवा लिहून तुम्ही उत्तर लिहू शकता। चला पुढे, तर दुसरा आहे लघुतम कथा। एखादे बारीक आशयसूत्र कमीत कमी शब्दांच्या साहाय्याने लघुतम कथा मांडते। रूपकथा किंवा दृष्टांत कथांचा विचार लघुतम कथा म्हणून करता येतो। लोकपरंपरेत या कथा प्रकाराची उदाहरणे विपुल प्रमाणात सापडतात। मराठी अशा स्वरूपाचा कथा विरळ स्वरूपात सापडते। पहा पुढे, पुढचा आहे कथा मालिका। अत्यंत महत्त्वाचा आहे कथा मालिका। पेपरला हा क्वेश्चन बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे। पहा, एकाहून अधिक कथा मिळून मालिका कथा आकाराला येते। म्हणजे जी आपण काही कथा अभ्यासतो, एकांकिका अभ्यासतो, तर त्याच्यामध्ये असं काही पार्ट असतात, एपिसोड असतात, त्याप्रमाणे ही कथा मालिका पुढे ढकलत जाते। पुढं आपल्याला वेगवेगळे एपिसोडनुसार वाचायला भेटतं। पहा, मालिका कथेतील प्रत्येक कथेला स्वतंत्र अस्तित्व असते आणि मालिका कथा म्हणजे कथामाला नव्हे, समानपत्र संच वातावरण भाववृत्ती असलेल्या कथांच्या समूहातून कथामाला आकारला येते। तसे पाहता कथा मालिकेतील प्रत्येक कथेला स्वतंत्र अस्तित्व असते। ती एक स्वतंत्र सुट्टी कथा म्हणून वाचता येते, आस्वादात येते। पण इतर कथाहून कथा मालिकेतील कथांचे एक वेगळे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्यांना परस्पर संदर्भाचे एक अधिकचे परिणाम पाहायला मिळते व परिणाम असते। कथा मालिकेला स्वतः तत्व पूर्णविराम नसतो किंवा जसा मालिका कथेला असतो असे सुद्धा जोशी नोंदवतात ते अधिक बरोबर आहे। पहा पुढे, त्यानंतर साखळी कथा। आता ही साखळी कथा कशी असते थोडक्यात समजून घेऊयात मित्रांनो। साखळी कथांचे तंत्र आणि आपल्या प्राचीन गद्यात अधिक प्रमाणात वापरलेले दिसते। कथेच्या विषयानुसार वर्गीकरण केले आहे। आपण चार्ट पाहू शकता मित्रांनो। कथेचे विषयानुसार वर्गीकरण केलेले आहे। पहिला आहे ऐतिहासिक कथा, पौराणिक कथा, अद्भुत रम्य कथा, सामाजिक कथा आणि विज्ञान कथा। हे आहे कथेच्या विषयानुसार वर्गीकरण केलेले। तर पहा, पुढे दुसरा एक कथा आपल्याला पाहायला मिळते, चार्ट पाहायला मिळतो। इथे देखील कथेच्या स्वरूपात वरून वर्गीकरण केलेलं आहे। स्फुटी गोष्टी, लघुकथा, रूपक कथा, अतिलघुकथा आणि दीर्घकथा। हे संपूर्ण आपण समजून घेणार आहोत मित्रांनो। तर पहिला आहे
अजून एक चार्ट पाहायला मिळतो. सर्व चार्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर दुसरा आहे कथेच्या आशयानुसार होणारे वर्गीकरण. गूढ कथा, भय कथा, रहस्यमय कथा, कौटुंबिक कथा, विनोदी कथा असतात, नीतिकथा आणि बोधकथा. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. पुढे अजून एक चार्ट आहे आणि थोडा उल्लेख पण आहे. पहा, कथेचे प्रवाहानुसार वर्गीकरण. ग्रामीण कथा असेल, दलित कथा असेल, आदिवासी कथा असेल किंवा स्त्रीवादी कथा असेल, म्हणजे वेगवेगळ्या कथेचे जे प्रवाह आहेत त्या प्रवाहानुसार आपल्याला इथं समजून सांगितलेलं आहे. पहा, साठोत्तरी कालखंडात आपल्याकडे विविध साहित्य प्रवाह उदयाला आल्यानंतर त्या प्रवाहांचे तत्त्वज्ञान आणि वैशिष्ट्य स्वीकारांवरून कथालेखन केल्यामुळे ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी असे वर्गीकरण केले जाते. तर पहिला ग्रामीण कथा नक्की काय आहे आणि कशा प्रकारे आहे आपण समजून घेऊयात. पहा, ग्रामीण कथामध्ये आपल्याला जर मित्रांनो पाहायचं आहे तर त्याच्यामध्ये असं आहे, 1960 नंतर ग्रामीण साहित्याचा प्रवाह अधिक आकारास झाला. त्यानंतर खेड्यातील शोषित, विस्थापित माणसांच्या जीवन जाणीव ठळकपणे व्यक्त करण्यासाठी ग्रामीण साहित्याची चळवळ जन्माला आली. ग्रामीण जीवनातून फुलणारे, ग्रामीण वास्तव्यातून साकार होणारे साहित्य ग्रामीण साहित्य म्हणून ओळखले जाऊ लागले. या लेखनाला प्रत्यक्ष अनुभवांचे पाठबळ मिळाले. या कथेतून ग्रामीण माणसाचे कष्टांचे, दुःख व जीवनवेग, ग्रामीण जीवनातील परिवर्तन किंवा परंपरा, ग्राम परिघाभराचे जग, शोषण व्यवस्था आदींचे चित्रण आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर र बोराडे, रणजित देसाई, आनंद यादव, भास्कर चंदनशिव, चारुत सागर इत्यादी लेखनांच्या ग्रामीण कथा अधिक सुस्पष्ट आपल्याला पाहायला मिळते. चला पुढे पहा. त्यानंतर दलित कथा आहे. दलित कथा देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यावरती देखील प्रश्न येतात. 1960 नंतरची दलित कथा आत्मशोध घेणारी, मानसिक स्वातंत्र्याचा उद्वाद व्यक्त करणारी, आशय व अनुभव संपन्न ही तिची प्रवृत्ती. या कथेमागे गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा आहे. त्यानंतर स्वातंत्र्य, समता, न्याय, मानव संघर्ष, वेदना, विद्रोह, नकार या मूल्यधारेला दलित कथेने आपलेसे केलेले आहे. शोषणाचे विविध संदर्भ, धर्मांतर, दलित जीवनाचे खालील दर्शन, दाहक वास्तव, उच्च नीचता, दलितांच्या जीवनातील संघर्ष हे विषय कथांच्या केंद्रस्थानी आहेत. म्हणजे मित्रांनो, शोषणाचे जे विविध आपल्याला म्हणजे शोषण कसे केले जाते त्याच्यावरती दलित कथा आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. कोणत्या आहेत. त्यानंतर अण्णाभाऊ साठे, बंधू, नंतर शंकरराव खरात, बाबूराव बागुल, केशव मश्राम, वामन होवाळ, अर्जुन डांगळे, योगेंद्र मश्राम, योगराज वाघमारे इत्यादी अनेक लेखकांच्या कथांनी दलित कथेचा परिघ विस्तार करून म्हणजे आपल्याला पाहायला मिळतो. नंतर आदिवासी देखील कथा आहेत विद्यार्थी मित्रांनो. वेगवेगळ्या प्रवाहानुसार कथांचे वर्गीकरण केलेले आहेत. आदिवासी कथा आहे. मराठी कथा विश्वाला आदिवासी साहित्य दालनानेही समृद्ध केलेले दिसून येते. साहित्याच्या परिघाबरोबर बराच काळ राहिलेल्या या प्रवाहातूनच एकापेक्षा एक उत्तम कलाकृती निर्माण झालेल्या दिसून येतात. विशेष म्हणजे आदिवासी जीवन, संस्कृती, बोली, भाषा, अज्ञान, परंपरा, अंधश्रद्धा, निसर्ग प्रेम असेल, अन्याय असेल, अत्याचार असेल किंवा वेठबिगारी, कर्ज, बाजारीपणा, जात पंचायत, शोषण, सावकारी असेल किंवा पाश इत्यादी असे अनेक विषय आपल्याला पाहायला मिळतात, जे की आदिवासी ग्रामीण कथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पंढरीनाथ तामोरे, जयवंत वैती, उषा किरण आत्राम, नंतर माधव सुरकुंड असेल, बाबाराव माडवी असेल आदी लेखन इत्यादींद्वारे हे लेखन यशस्वीचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर स्त्रीवादी कथा हे देखील खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. 1960 ते 1990 हा स्त्री प्रश्नांचा चर्चा करणारा स्त्रियांच्या विविध आंदोलनांचा कालखंड आहे. स्त्री मुक्तीसाठी राजकारण, कायदा, वाङ्मय इत्यादी अनेक आघाड्यावर संघर्ष राहून अस्तित्वात प्राप्तीसाठी अनेकांनी उठाव करणारा हा कालखंड जो आहे तो पाहायला मिळतो. याच टप्प्यावर स्त्रियांचे लेखन मोठ्या प्रमाणात पुढे येऊ लागलेले दिसून येते. 1975 मध्ये जर पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले गेले.
त्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्त्री जागृती झाली. त्यानंतर आपल्याकडे स्त्रीवादी चळवळी सुरू झाल्या. या स्त्रीवादी चळवळीची सांस्कृतिक आघाडी म्हणून स्त्री प्रश्नांची चर्चा करणारा एक साहित्य निर्माण करण्यात आले. त्यानंतर पुढे जर पाहिले तर कथाविषयक झालेल्या समकालीन स्त्रियांचे जे जीवन आहे ते बरेचसे आंतरिक ताणतणाव हे विवाहाचे वाढते वय, छोटे कुटुंब, शहरीकरण, स्थलांतर, वाढती महागाई, उंचावत चाललेले राहणीमान, निर्णय घेण्याबाबत किंवा स्त्रियांची वाढता सहभाग, आर्थिक क्षेत्रातील स्त्रियांचा वाढता वाटा आणि शिक्षणामुळे स्त्रियांची इतरांकडून वाढलेल्या अपेक्षा अशा अनेक सामाजिक बदलांचे चित्रण स्त्रियांच्या कथालेखनात आलेले दिसून येतात. असं ही स्त्रियांची कथा किंवा ही देखील महत्त्वाची आहे. स्त्रीवादी कथा, आदिवासी कथा, वेगवेगळ्या प्रवाहानुसार कथा आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण संपूर्ण पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे देखील असेच FYचे व्हिडिओ येत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.